पुणे शहरातील नगर रस्त्याजवळ पुणे नगर रस्त्यावर येरवड्याजवळ सुंदर असा राजवाडा आहे. तो पाहण्यासाठी आज आपण जाणार आहोत. चला मग पाहूया आगा खान पॅलेस. आता आपण आगा खान पॅलेसच्या परिसरात प्रवेश केला आहे. इथे सर्वप्रथम तुम्हाला तिकीट घ्यावे लागते. इथे आहे तिकीट केंद्र. इथे इंडियन लोकांसाठी 25 रुपये तिकीट आहे आणि विदेशी लोकांसाठी 300 रुपये तिकीट आहे. चला मग आता आपण घेणार आहोत ऑनलाईन तिकीट. तिकीट आहे. पोचलेलं आहे आगा खान पॅलेसमध्ये. इथे आल्यावर एक खूप कटकटीचं काम आहे. ते म्हणजे ते तिकीट काढायचं, ते ऑनलाईन काढायचं आहे. ऑनलाईन काढायचं म्हणजे तुमचे पैसे पे करायचे असं पण नाही. तिथे इन्फॉर्मेशन फिलअप करायची आणि मग नंतर पे करायचं. त्यामुळे खूप वेळ जातो. सो ते मला खूप बोरिंग वाटलं. तर मग आता चला, एकदाचं आपलं झालं आहे, स्कॅन करून तिकीट भेटलं आहे. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण आगा खान पॅलेसच्या परिसरात प्रवेश केला आहे. पॅलेसच्या बाहेर सुंदर असं गार्डन आहे. पाहू शकता, खूप सुंदर असं गार्डन आहे. हा परिसर आहे सगळा. मंडळी चला आता आपण पाहू पॅलेस आगा खान बघणार. पॅलेसचा इतिहास. राष्ट्रीय स्मारक म्हणून प्रसिद्ध असलेल्या आगा खान पॅलेसची निर्मिती शिया इस्लामी संप्रदायाचे 48वें इमाम सुलतान मोहम्मद शाह आगा खान यांनी इसवी सन 1892 मध्ये केली. आजूबाजूच्या परिसरातील दुष्काळग्रस्त ग्रामस्थांना रोजगाराचे साधन मिळावे म्हणून हा महल बांधण्यात आला. या महल बांधण्यासाठी 5 वर्ष लागली. सुमारे 12 लाख रुपयांचा खर्च आला. या अवधीत 1000 लोकांच्या गरजा रोजगाराने पुरवल्या गेल्या आणि त्यासाठी भरपूर मजुरी देण्यात आली. त्यामुळे पुण्यामध्ये रोजगाराचे मोठे साधन होते. आता आपण महालामध्ये प्रवेश करणार आहोत. हे आहे महालाचं मुख्य प्रवेश. या महालामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वस्तू संग्रहालयाची दालने आहेत. या वस्तू संग्रहालयाच्या दालनामध्ये महात्मा गांधीजींचे कपडे, भांडी, चपला, माळा अशा वैयक्तिक वापरातील वेगवेगळ्या वस्तूंचे संग्रह आहे. त्याचबरोबर भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचे चित्रफलक इथे दिसून येतात. आता आपण प्रवेश करणार आहोत ते पहिल्या दालनामध्ये. तुम्हाला महात्मा गांधीजींची प्रतिमा तसेच पहिल्या महायुद्धाचा इतिहास इथे तुम्हाला दिसून येतो. आता आपण प्रवेश करणार आहोत दुसऱ्या दालनामध्ये. हे तुम्हाला छोडो भारत आंदोलनाच्या वेळेचा इतिहास संपूर्णपणे पाहायला मिळतो. इथे तुम्हाला महात्मा गांधींचे सेक्रेटरी मोरारजी देसाई यांची प्रतिमा पाहायला मिळते. मध्ये महात्मा गांधींची प्रतिमा दिसून येते. या दालनामध्ये महात्मा गांधीजींच्या वापरातील वेगवेगळ्या वस्तूंचा संग्रह केलेला दिसून येतो. चपला, माळा, हार हे दिसून येतात. या दालनामध्ये कस्तुरबा गांधींची संपूर्णपणे माहिती दिसते. आता आपण फेरफटका मारणार आहोत राजवाड्याच्या आजूबाजूचा परिसरात. बरोबर,
या परिसरामध्ये नाश्त्याची उत्तम सोयीसाठी कॅन्टीनची सुद्धा सुविधा आहे. मित्रांनो, आता आपण जाणार आहोत कस्तुरबा गांधी, महात्मा गांधी आणि मोरारजी देसाई यांच्या समाधीकडे. चला मग. या ठिकाणी समाधीच्या स्थळाचे पावित्र्य राखण्यासाठी काही सूचना लावल्या आहेत. या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे. या ठिकाणी तुम्हाला कस्तुरबा गांधी, मोरारजी देसाई आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची समाधी दिसते. आपण महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन झाले आहे. आता आपण पाहूया राजवाड्याचा आजूबाजूचा परिसर. या परिसरामध्ये संपूर्ण राजवाडा पाहून झाल्यानंतर पर्यटक या गार्डन मध्ये विसावा घेताना दिसून येतात. या ठिकाणी राजवाड्याचा सुंदर असा साइड व्ह्यू दिसत आहे. ही आहे राजवाड्याची समोरची बाजू. पुन्हा एकदा राजवाडा पाहून घेऊयात. तुम्हाला संपूर्णपणे आगा खान पॅलेसचा ब्लॉग दाखवला. तुम्हाला तो ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओ ब्लॉगसोबत.